2024च्या या चर्चासत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाच्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेपुढे सादर केला। Honorable Speaker, I present the interim budget for 24-25. अर्थसंकल्प याचा अर्थ 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये सरकारचं करापासूनचं उत्पन्न आणि त्यातून होणारा खर्च याचा अंदाज। कोणत्याही सरकारला पुढल्या आर्थिक वर्षामध्ये देशातील नागरिकांवर कर लादण्यासाठी आणि त्या कराच्या उत्पन्नातून देशांच्या नागरिकांसाठी खर्च करण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते आणि म्हणून पुढील आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या द्वारे ही मंजुरी घेतली जाते। परंतु ज्या वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका असतात त्या आर्थिक वर्षामध्ये सरकार बदलतं। त्यामुळे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असा प्रघात आहे की जाणाऱ्या केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षामध्ये निवडणुकीच्या कालावधीपर्यंतच्या खर्चाची मंजुरी संसदेमधनं प्राप्त करायची आणि मग येणाऱ्या सरकारसाठी पुढल्या आर्थिक वर्षातील उर्वरित कालावधीसाठी संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची संधी सोडायची। याला म्हणतात अंतरिम अर्थसंकल्प। आत्तापर्यंत देशभरामध्ये जे अंतरिम अर्थसंकल्प सादर झाले त्याच्यात एक प्रघात असा पाळला गेला की या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही मोठी घोषणा होत नाही, कराच्या तरतुदीमध्ये मोठे बदल होत नाही किंवा लोकांना लुभावणारी कुठलीही घोषणा ही केंद्र सरकारने करायची नाही। याही अर्थसंकल्पामध्ये या संसदेच्या परंपरेचं पालन झालं। त्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प हा राजकीयदृष्ट्या कमी आणि अर्थशास्त्रीयदृष्ट्या जास्त महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या अर्थसंकल्पात कुठलीही राजकीय फुलबाज्या किंवा फटाके नव्हते। परंतु प्रत्येक अर्थसंकल्पाला असते तशी याही अर्थसंकल्पाला जागतिक अर्थव्यवस्थेची आणि भारतीय अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी आहे। जगाच्या अर्थव्यवस्थेबद्दल जर आपण बोललो तर 2023 या वर्षामध्ये जगाची अर्थव्यवस्था 3.1% वाढली। चालू वर्षी 2024 मध्ये सुद्धा ती 3.1% वाढेल आणि पुढील वर्षी 2025 साली वाढीचा दर थोडासा वाढून 3.2 होण्याची शक्यता आहे। कोरोना महामारीनंतर जगातल्या सगळ्याच देशांमध्ये आर्थिक मंदी आली। लोकांचे व्यवसाय बंद होते। या मंदीतनं बाहेर पडण्यासाठी जगातल्या विविध देशातल्या मध्यवर्ती बँकांनी चलन पुरवठा वाढवला। कोरोना महामारी नंतर नियंत्रणात आली, परंतु हा जो काही चलन पुरवठा वाढलेला होता त्याचा परिणाम म्हणून जगातल्या सगळ्या देशांमध्ये महागाई मात्र मोठ्या प्रमाणावर वाढली। अमेरिकेमधली महागाई ही गेल्या 45 वर्षातला उच्चांक होता। युरोपमध्ये, ब्रिटनमध्ये सुद्धा महागाईमुळे लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालं आणि मग नंतर ही महागाई कमी करण्यासाठी जगभरातल्या मध्यवर्ती बँकांनी व्याजाचे दर वाढवायला सुरुवात केली। मागच्या 2 वर्षामध्ये हे वाढीव व्याजाचे दर ही जगभरामध्ये कायम आहेत। दुसरी गोष्ट आर्थिक प्रगतीसाठी परिणामकारक ठरली ती म्हणजे युद्ध। गेल्या 2 वर्षामध्ये युक्रेनचं युद्ध, पॅलेस्टाईनचं युद्ध आणि आत्ता काही महिन्यापूर्वी सुरू झालेला रेड सी समुद्र मार्गातल्या वाहतुकीला होणारा अडथळा, या सगळ्यांमुळे देशभरामध्ये मालाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या। त्याचप्रमाणे जगभरामध्ये तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली। जरी आज जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत $80 पर बॅरल असली तरी कुठल्याही परिस्थितीमुळे ही किंमत वाढण्याची भीती आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या वर्षभरामध्ये जगातल्या 64 देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत। अमेरिका असेल, ब्रिटन असेल, रशिया आहे, भारत आहे, इंडोनेशिया आहे। जवळपास जगातल्या 50% GDP असलेल्या देशांमध्ये यावर्षी निवडणुका आहेत आणि या निवडणुकासुद्धा जगाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर परिणाम करणार आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे चीनची अर्थव्यवस्था। चीनच्या अर्थव्यवस्थेशिवाय आपण जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करू शकत नाही। गेले काही वर्ष चीनमध्ये रिअल इस्टेट सेक्टरमधलं संकट घोंगावत आहे।
याशिवाय चीनच्या अर्थव्यवस्थेची खरी पुरेशी माहिती जगाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था यापुढे किती वेगाने वाढेल, त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याबाबतची अनिश्चितता ही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर सन 2023-24 या चालू वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था साधारणतः 7.2% वाढेल. अर्थव्यवस्थेचा हा वाढीचा दर पुढल्या वर्षी सन 2024-25मध्ये 6.3 ते 6.5% असेल असं म्हणतात. 31 मार्च 2024 रोजी भारताची अर्थव्यवस्था ही $3.73 ट्रिलियन असेल आणि आजही ती जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. कोरोना महामारीनंतर इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांसारखं आपल्या देशामध्ये सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने फार मोठा चलन पुरवठा केला नाही. जी काही वाढ किंवा खर्च सरकारने केला तो पायाभूत सुविधांवर केला. त्यामुळे आपल्या देशामध्ये जगाच्या इतर देशांच्या तुलनेने महागाई कमी राहिली आणि व्याजदरसुद्धा नियंत्रणात राहिले. सन 2023-24 या वर्षाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या काही वैशिष्ट्यांचा आपल्याला सहज लक्षात येतात. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कराचं उत्पादन सरकारचं वाढलं. या वर्षामध्ये इन्कम टॅक्स हा मागच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जवळपास 2,86,000 कोटींनी वाढणार आहे. तसंच GSTचंही उत्पन्न 1,00,000 कोटीपेक्षा जास्त होणार आहे. आणि त्यामुळे वित्तीय तूट मागच्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये सन 2023-24साठी वित्तीय तूट GDPच्या 5.9% असेल असं म्हटलेलं होतं. प्रत्यक्षात ती 5.8% असणार आहे. म्हणजे जवळपास 52,000 कोटी रुपयाने सरकारची वित्तीय तूट यावर्षी कमी असणार आहे. मागच्या वर्षी सरकारने 10,00,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचा संकल्प केला होता. चालू वर्षामध्ये साधारणतः 9,50,000 कोटी रुपयापर्यंतचा खर्च हा सरकारचा पायाभूत सुविधांवर होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पायाभूत सुविधांच्या अंदाजामध्ये जे काही 50,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे तेवढीच बचत सरकारच्या वित्तीय तुटीमध्ये पण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य असं आहे की GDPच्या कॉम्पोजिशनमध्ये प्रायव्हेट कन्झम्पशनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. कुठल्याही देशाच्या GDPमध्ये 4 प्रमुख घटक असतात. एक सरकारी खर्च, दुसरा प्रायव्हेट कन्झम्पशन म्हणजे खाजगी लोकांनी केलेला खर्च, 3 खाजगी गुंतवणूक आणि 4 निर्यात वजा आयात. या चौघांची बेरीज म्हणजे देशाचा GDP. मागच्या वर्षभरामध्ये हा GDP वाढीसाठी सरकारने आपला खर्च वाढवला. परंतु आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देशाच्या GDPमध्ये जवळपास 60% वाटा हा प्रायव्हेट कन्झम्पशनचा आहे. 140 कोटी लोकसंख्येला दैनंदिन जीवनासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही वस्तू आणि सेवांची गरज लागते ती GDPचा हा फार मोठा हिस्सा आहे. आणि चौथं वैशिष्ट्य आपल्या अर्थव्यवस्थेचं राहिलं ते म्हणजे सुदृढ बँकिंग सेक्टर. 2018-19 नंतर सरकारने जाणीवपूर्वक देशातल्या बँकिंग सेक्टरच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम असा झाला की सन 2022-23मध्ये बँकेचा नफा हा 2,00,000 कोटींपेक्षा जास्त होता. CRARही जवळपास 16% जास्त आहे. सर्व बँकांची सरकारी आणि खाजगी सगळ्याच बँकांच्या बॅलन्स शीटची साईजही वाढली आणि NPAचं प्रमाणही कमी झालं. मार्च 2018मध्ये भारतातल्या बँकिंग सेक्टरमध्ये NPAचं प्रमाण 11.2% होतं. ते सप्टेंबर 2023मध्ये 4% खालती आलं. आणि त्यामुळे बँकांमार्फत देण्यात जाणाऱ्या कर्जामध्ये सुद्धा वाढ होती आहे. या सगळ्या गोष्टी या भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ स्थितीमध्ये आहे हेच आपल्याला दर्शवतात. परंतु याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेपुढे येत्या वर्षभरामध्ये काही जोखीम किंवा धोके नाहीत असं नाही. सगळ्यात मोठा धोका आहे महागाईचा. सन 2023 वर्षामध्ये महागाई सर्वसाधारणपणे 5.4% राहील आणि पुढच्या वर्षी ती कमी होणार असली तरी 4.6% राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे पुढच्या वर्षात महागाई कमी होणार असली तरी ती फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशी अपेक्षा नाही. आणि महागाई वेगाने कमी होणार नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेतर्फे पुढल्या वर्षामध्ये व्याजदरांमध्ये सुद्धा फार मोठी कपात होईल अशी शक्यता नाही. आपल्या सगळ्यांना पुढच्या वर्षामध्ये सुद्धा महागाईचा थोडाफार प्रमाणात सामना करावा लागेल असाच अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात मोठी जोखीम किंवा धोका म्हणजे सरकारी कर्ज.
मार्च 2024 अखेर केंद्र आणि राज्य सरकारचं असलेलं कर्ज हे GDPच्या 82% असणार आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने डिसेंबर 2023मध्ये एक अहवाल दाखल केला आणि त्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की भारताच्या दृष्टीने सरकारी कर्ज हे मीडियम टर्ममध्ये म्हणजे पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये GDPच्या 100% जाण्याची शक्यता आहे आणि ही गोष्ट भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात मोठी जोखमीची आहे. जागतिक अंदाजानुसार कुठल्याही देशाचं सरकारी कर्ज हे GDPच्या 67% पेक्षा जास्त असेल तर ती गोष्ट जोखमीची असते आणि त्याचा विपरीत परिणाम त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होऊ शकतो. भारतामध्ये हे प्रमाण 82% आहे. त्यामुळे साहजिकच पुढच्या काही आर्थिक वर्षांमध्ये सरकारचं व्याजाचा खर्च वाढणार आहे. सरकारचा व्याजाचा खर्च वाढला की सरकारची वित्तीय तूट वाढणार. सरकारला लोकोपयोगी योजना किंवा पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी कमी निधी उरणार. सरकार जास्तीत जास्त रक्कम कर्जरूपाने उभारणार. किंबहुना भविष्यामध्ये अशी स्थिती होऊ शकते की कर्जरूपाने उभारलेली सगळी रक्कम ही केवळ व्याज भरण्यामध्ये जाईल आणि भारतातल्या GDPच्या प्रमाणामध्ये सरकारी कर्जाचं प्रमाण हे वाढत जाईल. परंतु वित्तमंत्री आणि केंद्र सरकारला मात्र ही जोखीम काही फार मोठी वाटत नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की जरी सरकारी कर्जाचं प्रमाण 82% GDPच्या इतकं मोठं असलं तरी त्यातलं मेजॉरिटी कर्ज जवळपास 95% कर्ज हे रुपयातलं कर्ज आहे, परकीय चलनातलं नाही. त्यामुळे परकीय चलनाची जी काही जोखीम आहे ती भारताच्या दृष्टीने अत्यंत नगण्य आहे आणि बहुतांशी कर्ज हे दीर्घ मुदतीचं आहे. भारताची अर्थव्यवस्था पुढच्या काळामध्ये जर 7% पेक्षा जास्त दराने वाढत राहिली तर केंद्र सरकारला असा विश्वास आहे की हे कर्ज भविष्यात कमी होऊ शकतं. परंतु जर सरकारी कर्ज GDPच्या प्रमाणामध्ये कमी करायचं असेल तर सरकारला आपलं कराचं उत्पन्न वाढवावं लागेल. नवीन करदाते कराच्या जाळ्यामध्ये आणावे लागतील. सरकारला महसुली खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि वित्तीय तुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एकूणच लोकप्रियतेसाठी ज्याला आपण रेवडी म्हणतो तसं वाटप न करता आर्थिक शिस्त जर पाळली तर भारताचं सरकारी कर्जाचं GDPशी असलेलं प्रमाण हे कमी होऊ शकतं. या सगळ्या भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर माननीय अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या या कालावधीचा शेवटचा अर्थसंकल्प संसदेपुढे मांडला. 2024 सालच्या या अंतरिम अर्थसंकल्पातलं माननीय निर्मला सीतारामन यांचं भाषण हे केवळ 58 मिनिटाचं होतं. आत्तापर्यंत निर्मला सीतारामन यांनी केलेल्या बजेटच्या 6 भाषणांपैकी हे सगळ्यात कमी कालावधीचं होतं. सहज माहितीसाठी सांगतो की आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर जेवढे काही अर्थसंकल्प सादर झाले त्याच्यात 1977-78च्या अंतरिम अर्थसंकल्पाचं त्यावेळचे वित्तमंत्री H.M. पटेल यांचं भाषण हे केवळ 800 शब्दांचं होतं. किती वेळ लागला माहीत नाही, परंतु कदाचित 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागला असेल. हे सगळ्यात छोटं अर्थसंकल्पीय भाषण होतं. निर्मला सीतारामनजी यांचं सगळ्यात मोठं अर्थसंकल्पीय भाषण हे 2020 सालातलं 2 तास 47 मिनिटाचं होतं. या 58 मिनिटाच्या भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी बहुतेक वेळ हा मोदी सरकारच्या मागच्या 10 वर्षातल्या उपलब्धी संसदेपुढे आणि पर्यायाने देशापुढे सादर करण्यामध्ये खर्च केला. आपल्या भाषणात त्यांनी असं सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेले आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमनुसार 10 वर्षामध्ये 34 लाख कोटी लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाले आणि हे प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये वर्ग झाल्यामुळे लिकेजनुसार होणारं जे नुकसान आहे ते साधारणतः 2,70,000 कोटींचं वाचलेलं आहे. तेवढी बचत सरकारची झाली. अर्थमंत्र्यांनी हे पण सांगितलं की पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 78 लाख रस्त्यावर उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य पुरवलं गेलं. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आजही 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना नियमितपणे रक्कम बँक खात्यांमध्ये वर्ग होते. स्किल इंडिया मिशननुसार आत्तापर्यंत
1,40,00,000 युवकांना नवीन कौशल्य प्रदान करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री असंही म्हणाल्या की पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 43 कोटी कर्ज वाटप झालेली आहे आणि कर्जाची एकूण रक्कम 22.5 कोटी रुपयाची आहे. याच्यातली सुमारे 70% कर्ज ही महिलांना वाटप झालेली आहे. याशिवाय अर्थमंत्र्यांनी विशेष जोर दिला की या मोदी सरकारने महिलांसाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये 1/3 जागांची आरक्षण पूर्ण केलेलं आहे. एकूणच अर्थमंत्र्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने काय काम केलं आणि त्याच्यात काय यश मिळालं ही सगळी माहिती संसदेपुढे ठेवली. त्यांनी प्रामुख्याने असं सांगितलं की पंतप्रधान मोदींच्या कल्पनेनुसार या देशामध्ये फक्त 4 जाती आहेत: गरीब, युवा, नारी शक्ती आणि अन्नदाता. त्यामुळे या 4 जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने आत्तापर्यंत खूप काम केलं आहे, असे सगळे गोडवे त्यांनी आपल्या भाषणामध्ये देशापुढे ठेवले. परंतु मला असं वाटतं की याचबरोबर ज्या गोष्टी मोदी सरकार गेल्या 10 वर्षामध्ये साध्य करू शकल्या नाहीत त्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला असता तर बरं झालं असतं. कदाचित त्या विसरल्या असतील, परंतु माननीय पंतप्रधानांनी 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं घोषणा केलेली होती. याशिवाय 2025पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल असाही संकल्प मोदी सरकारने केलेला होता. आज जरी अर्थव्यवस्थेची प्रगती होत असली तरी गरीब आणि श्रीमंतातली दरी ही वाढलेली आहे, विशेषतः महामारीच्या नंतरच्या कालावधीमध्ये. बेरोजगारीही वाढलेली आहे. या सगळ्या मुद्द्यांना अर्थमंत्र्यांनी जर स्पर्श केला असता आणि त्याहीविषयी आपलं मत मांडलं असतं तर मला असं वाटतं की ते जास्त संयुक्तिक झालं असतं. पुढच्या कालावधीसाठी माननीय अर्थमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यातली काही प्रमुख घोषणांपैकी एक घोषणा होती ती म्हणजे 3 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घराला 300 युनिट दरमहा इतक्या विजेच्या खर्चाची बचत होईल आणि ही बचत दरवर्षी साधारणतः 12 ते 15 हजार रुपये असेल. यापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती वीज कंपन्यांना विकतासुद्धा येणार आहे. याचा अर्थ केंद्र सरकार सोलर पॅनल फुकट देणार आहे असा त्याचा अर्थ नाही, मदत करणार आहे. याशिवाय मध्यमवर्गीयांसाठी घरं बांधण्याची योजनाही अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे मध्यमवर्गीय शहरी भागामध्ये भाड्याच्या घरात राहतात किंवा झोपडपट्टीत राहतात किंवा ज्यांचं स्वतःचं घर नाही आहे अशांना त्यांचं घर बांधण्यासाठी योजना केंद्र सरकार घेऊन येणार आहे. ग्रामीण भागामध्ये 3 कोटी घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणखीन 2 कोटी घरं बांधली जातील असंही अर्थमंत्री म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या किंवा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ज्या काही घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या त्याच्यामध्ये पहिली म्हणजे आत्मनिर्भर ऑइल सीड अभियान. याच्या अंतर्गत मोहरी, सोयाबीन, भुईमूग, तीळ आणि सूर्यफूल या 5 तेलबियांच्या उत्पादनाच्या वाढीसाठी संशोधन आणि मदत करण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलं. डेअरी विभागासाठी पशुधन विभागाच्या मदतीसाठी सुद्धा काही योजना घेऊन येण्याचं अर्थमंत्र्यांनी सुतोवाच केलं. मत्स्यसंपदा याही अंतर्गत मासेमारीचं उत्पादन वाढवणं, निर्यात वाढवणं आणि मासेमारी बांधवांना त्यासाठी काही मदत करणं हेही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांनी ज्या वैशिष्ट्यपूर्ण घोषणा केल्या त्याच्यातली एक प्रमुख घोषणा होती ती म्हणजे लखपती दीदी. अर्थमंत्री असं म्हणाले की देशभरामध्ये आज 83 लाख स्मॉल हेल्प ग्रुप आहेत आणि त्या अंतर्गत 9 कोटी महिला जोडलेल्या आहेत. यापैकी सुमारे 1 कोटी महिलांचं उत्पन्न वर्षाचं 1 लाखपेक्षा जास्त झालं आहे. त्यामुळे त्या लखपती दीदी आहेत. पुढील काही वर्षांमध्ये हे टार्गेट 2 कोटी महिला लखपती दीदी बनवण्याचं होतं, ते आता वाढवून 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट किंवा निश्चय केंद्र सरकारने केलेला आहे. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण घोषणा झाली ती म्हणजे आपल्या देशामध्ये संशोधन आणि अनुसंधान, रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयाचा कॉर्पस फंड केंद्र सरकार पुढच्या काही वर्षामध्ये तयार करणार आहे. हा कॉर्पस फंड एखाद्या वित्तीय संस्थेला
किंवा स्वतंत्र संस्थेकडे सोपवला जाईल आणि मग त्या संस्थेकडनं खाजगी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांना किंवा संशोधन करणाऱ्या संस्थांना 50 वर्षापर्यंतच्या दीर्घ कालावधीसाठी आणि 0 दरापर्यंतच्या कमी व्याजदराने कर्ज देण्यात येईल, जेणेकरून संशोधनामध्ये खाजगी क्षेत्राला प्रॉफिटॅबिलिटी कमवण्यासाठी आवश्यक असलेली मदत पोहोचेल. रेल्वेच्या बाबतीत मोठी घोषणा झाली. अर्थमंत्री असं म्हणाल्या की 3 मेजर कॉरिडॉर्स आम्ही निर्माण करणार आहोत. त्याच्यामध्ये एनर्जी म्हणजे कोळसा किंवा तेल, मिनरल आणि सिमेंटच्या वाहतुकीसाठी कॉरिडॉर असतील. याशिवाय उत्पादन क्षेत्राला बंदरांमध्ये माल पाठवणं सोयीचं व्हावं यासाठी पोर्ट कनेक्टिव्हिटीचा कॉरिडॉर असेल आणि ज्या ठिकाणी पॅसेंजर वाहतूक खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम माल वाहतुकीवर होतो आणि म्हणून माल वाहतुकीसाठी अशा क्षेत्रामध्ये स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण केले जातील. रेल्वेसाठीची तरतूदही वाढवलेली आहे. येत्या काही वर्षामध्ये रेल्वेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल असंही त्या म्हणाल्या. याशिवाय ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेकल, टुरिस्ट सेंटरच्या डेव्हलपमेंटसाठी राज्य सरकारांना मदत, अशा अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केल्या. अर्थात या सगळ्या केवळ पुढील वर्षासाठी आहेत असं नाही, तर पुढील 5 वर्षासाठी विकासाची दिशा स्पष्ट करणाऱ्या या सगळ्या घोषणा होत्या. 2047पर्यंत भारताला विकसित भारत करायचं आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असेल यासंबंधीचे काही संकेत त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिले. परंतु याशिवाय काही 3 इंटरेस्टिंग घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या की ज्या मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. अर्थमंत्री असं म्हणाल्या की वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्याची घटक यांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहोत. आता भारताची लोकसंख्या ही जगात सगळ्यात जास्त आहे, ती वेगाने वाढती पण आहे. परंतु भारत हा सगळ्या युवा लोकांचा देश आहे. लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण हे वाढतं आहे आणि त्याचा फायदा करून घेणं हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी काय उपाय करता येतील यासंबंधी ती कमिटी सरकारला पुढच्या काही वर्षामध्ये सूचना देईल आणि त्यानुसार त्या सूचनेनुसार सरकार याचा कसा फायदा मिळवून घेता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की इन्कम टॅक्स कायद्यामध्ये 1960-61 सालापासून काही करदात्यांकडे डिमांड्स पेंडिंग आहेत, येणं बाकी आहे. अशा एकूण 2,68,00,000 डिमांड्स आहेत आणि त्याची एकूण रक्कम ही 45-35 लाख कोटी रुपये आहे. या सगळ्या डिमांड्सपैकी ज्या छोट्या डिमांड्स आहेत आणि ज्या अनरिकन्साइल्ड आहेत, ज्या अनव्हेरीफाईड आहेत, ज्या कदाचित करदात्यांनी भरलेल्या असतील परंतु त्याचं रेकॉर्ड इन्कम टॅक्स खात्याकडे नाही, अशा या डिमांड्सपैकी मार्च 2010 सालापर्यंतच्या 25,000 रुपयापर्यंतच्या इन्कम टॅक्सच्या डिमांड्स आणि 2011 ते 2015पर्यंतच्या 10,000 रुपयापर्यंतच्या डिमांड्स या सरकार मागे घेणार आहे. ही 25,000 आणि 10,000 रुपयाची मर्यादा ही बेसिक डिमांडची आहे, त्याच्यावरचं इंटरेस्ट वगैरे त्याच्यात ॲड केलेलं नाही. बेसिक डिमांड जर या मर्यादेच्या आत असेल तर कुठलंही चौकशी न करता या डिमांड सरकार परत घेणार आहे. अर्थमंत्री असं म्हणाल्या की अशा साधारणतः 1 कोटी डिमांड्स आहेत आणि ज्याची किंमत, ज्याची एकूण रक्कम ही 3,500 कोटी रुपयापर्यंतची आहे. या डिमांड्स वेबसाईटवर दिसतील आणि 31 मार्चपर्यंत त्या परत घेतल्या जातील. तिसरी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली ती म्हणजे पुढच्या वर्षी संसदेमध्ये व्हाईट पेपर जाहीर केला जाईल. UPA सरकारच्या कालावधीमध्ये 2004 ते 2014मध्ये भारताची अर्थव्यवस्था कशी होती, त्याचं व्यवस्थापन कसं झालं, 2014 नंतर मोदी सरकारच्या कालावधीमध्ये 2014 ते 2024पर्यंत अर्थव्यवस्थेने काय प्रगती केली यासंबंधीची संपूर्ण माहिती ही संसदेमध्ये जाहीर केली जाईल. मागील अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनातील चुका काय झाल्या आणि त्यापासून काय शिकता येईल हा या व्हाईट पेपरचा उद्देश असेल असं अर्थमंत्री म्हटल्या. मला असं वाटतं की ही घोषणा अर्थशास्त्रीय कमी आणि राजकीय जास्त असेल. मोदी सरकारच जर हा व्हाईट पेपर तयार करणार असेल तर त्या व्हाईट पेपरमध्ये काय असेल याचा आपण सर्वजण अंदाज बांधू शकता. कुठल्याही अर्थसंकल्पाचं यश हे त्याच्या आकडेवारीत दडलेलं असतं, पण
वित्तमंत्र्यांचं संसदेमधलं बजेट स्पीच म्हणजे बजेट नाही. बजेट हे त्या स्पीचसोबत संसदेमध्ये जी काही कागदपत्रं दाखल होतात त्याच्यात जी आकडेवारी असते त्याच्यात खरं असतं. असं आपण म्हणतो की डेव्हिल लाईज इन डिटेल्स. त्यामुळे अर्थसंकल्प जर खरंच समजून घ्यायचा असेल तर या आकडेवारीकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अंतरिम अर्थसंकल्प 2024मधली काही मोजकी ठराविक आकडेवारी मी आपल्यापुढे मांडतो. टॅक्स रेव्हेन्यू 2023-24च्या रिवाईज बजेटनुसार सरकारचं कराचं उत्पन्न 23,23,918 कोटी रुपये अपेक्षित आहे आणि पुढच्या वर्षी कराच्या उत्पन्नाचा अंदाज केंद्र सरकारने केलेला आहे 26,01,574. ही वाढ साधारणतः 11.95% येते. नॉमिनल GDPची पुढच्या वर्षीची वाढ ही 11.5% अपेक्षित आहे. नॉमिनल GDP वाढ याचा अर्थ स्थिर किमतीमध्ये होणारी GDPची वाढ, त्याचा दर अधिक महागाईचा दर. पुढील वर्षामध्ये जर साधारणतः 4.5% इतका महागाईचा दर राहणार असेल आणि 7% इतका GDP वाढीचा दर राहणार असेल तर या दोघांची बेरीज 7 अधिक 4.5 11.5% हा GDPचा नॉमिनल वाढीचा रेट असणार आहे. आणि तेवढंच कराच्या उत्पन्नामधली वाढ केंद्र सरकारने अपेक्षित केलेली आहे. याचा अर्थ जेवढा GDP वाढणार तेवढंच सरकारचं कराचं उत्पन्न वाढणार आहे. कर संकलनामध्ये जी काही कार्यक्षमता वाढणं अपेक्षित आहे त्याचा कुठलाही अंदाज याच्यात धरलेला नाही. त्यामुळे जर मागच्या वर्षी इतक्याच करदात्यांनी कर भरला, त्याच दराने कर भरला तरी GDP 11.5% वाढला तर कराचं उत्पन्नसुद्धा 11.5% वाढणार आहे आणि तेवढाच अंदाज केंद्र सरकारने घेतलेला आहे. टॅक्स GDP रेशो वाढण्याची आवश्यकता आहे. हा रेशो गेले कित्येक वर्षांपासून 11.5 ते 11.8% दरम्यान आहे. पुढील वर्षीसुद्धा याच्यात काही फार मोठी वाढ अपेक्षित धरलेली नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पुढच्या वर्षीच्या कर उत्पन्नाचं अंदाज करताना केंद्र सरकारने नवीन करदाते कराच्या जाळ्यात येतील, असलेले करदाते जास्त दराने कर भरतील असा कुठलाही अंदाज केलेला नाही. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 2023-24च्या रिवाईज बजेटनुसार सरकारचा महसुली खर्च हा 35,40,239 कोटी रुपये आहे. पुढच्या वर्षासाठीचा अंदाज हा 36,54,657 आहे. ही वाढ 3.23% इतकी आहे. सरकारचा महसुली खर्च केवळ 3% वाढणार आहे. महागाईचा दरच जर 4.5% पेक्षा जास्त असेल आणि नॉमिनल GDPचा दर 11.5% असेल, अशा परिस्थितीत सरकार जर असं म्हणत असेल की आमचा महसुली खर्च केवळ 3% वाढणार आहे तर याचा अर्थ असा आहे की रिअल टर्म्समध्ये सरकार आपला महसुली खर्च कमी करणार आहे. महसुली खर्च वाढीचा दर महागाई दरापेक्षा कमी आहे याचा अर्थ काही महसुली खर्चाच्या ॲटेम्प्समध्ये सरकार बचत करणार आहे. या आकडेवारीचा जर आपण अभ्यास केला तर जवळपास प्रत्येक खर्चामध्ये महागाई दरापेक्षा कमी वाढ सरकारने अपेक्षित धरलेली आहे. त्यातल्या त्यात सबसिडीवरच्या खर्चामध्ये सरकारने खूपच मोठी बचत किंवा कपात गृहीत धरलेली आहे. सबसिडीमधले 3 प्रमुख सबसिडी, फूड सबसिडी, पेट्रोलियम सबसिडी. या सबसिडीमध्ये फूड, पेट्रोलियम आणि फर्टिलायझर या तिन्ही सबसिडींमध्ये कपात सुचवलेली आहे. फर्टिलायझर सबसिडीमध्ये कपात असण्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षीपेक्षा येत्या वर्षामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आयात करणाऱ्या खतांची किंमत कमी होणार आहे. पेट्रोलियम सबसिडीमध्ये कपात करण्यासाठी कदाचित कारण असं असेल की तेलाच्या किमती फार वाढणार नाहीत आणि त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना फार मोठं सहाय्य करावं लागणार नाही. परंतु या सगळ्याच्या खर्चाच्या अंदाजामध्ये नैसर्गिक संकट किंवा जागतिक परिस्थितीमधली आव्हानं, मला असं वाटतं याचा विचार केलेला नाही. जर कुठलंही नैसर्गिक संकट आलं, पूर, भूकंप, तर सरकारचा खर्च वाढतो. जागतिक परिस्थितीमध्ये युद्ध, तेलाची वाढीव किंमत किंवा माल पुरवठ्यामध्ये असलेल्या अडथळे यामुळे सुद्धा सरकारचा महसुली खर्च वाढू शकतो. त्याचा अंदाज सरकारने आपल्या अर्थसंकल्पात घेतलेला नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर
मागच्या वर्षी जरी 10 लाख कोटीचा अंदाज केलेला असला तरी रिवाईज बजेट 2023-24नुसार सरकारचा यावर्षीचा पायाभूत सुविधांवरचा खर्च हा 9,50,246 कोटी अपेक्षित आहे आणि तो पुढच्या वर्षी 11,11,111 कोटी सरकारने गृहीत धरलेला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि भविष्यामध्ये सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर आता खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि गेल्या 3 वर्षांमध्ये सरकारचा पायाभूत सुविधांवरचा खर्च हा तिपटीपेक्षा जास्त झालेला आहे. पुढच्या वर्षामध्ये ही वाढ साधारणतः रिवाईज एस्टिमेटचा अंदाज केला तर 16% जास्त आहे. याचा साहजिकच फायदा दीर्घ मुदतीसाठी देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा आकडा म्हणजे फिस्कल डेफिसिट किंवा सरकारचं कर्ज उभारणी. आकड्यांमध्ये बोलायचं असेल तर सन 2023-24च्या रिवाईज बजेटनुसार सरकारचं या वर्षातलं वित्तीय तूट किंवा कर्ज उभारणी ही 17,34,773 कोटी आहे. पुढच्या वर्षी मात्र ही कमी होईल असा सरकारचा अंदाज आहे. 16,85,494 कोटी राहील. म्हणजे सरकारच्या वित्तीय तुटीमध्ये रकमेचा विचार केला ॲब्सोल्यूट टर्ममध्ये 50,000 कोटी रुपयांची कपात अपेक्षित आहे. सरकारने जर कमी कर्ज घेतलं तर साहजिकच बाजारात इतरांसाठी कर्ज उपलब्ध होईल, व्याजाचे दर कमी होतील, महागाई कमी होईल, गुंतवणूक वाढेल, रोजगार वाढतील आणि सरकारी कर्जाचं GDPशी असलेलं प्रमाण हे कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सरकारने जी काही पुढच्या वर्षीसाठी GDPच्या 5.1% इतकी वित्तीय तूट अपेक्षित केली आहे त्याचा फार चांगला परिणाम हा सरकारच्या कार्यक्षमतेवर होणार आहे. बाजाराने, शेअर बाजाराने सुद्धा याला फार चांगल्या पद्धतीने घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूणच सरकारने पुढच्या वर्षाचा अंदाज करत असताना कराच्या उत्पन्नाबाबतीत कन्झर्वेटिव्ह अंदाज धरलेला आहे. केवळ नॉमिनल रेट इतकंच कराचं उत्पन्न वाढेल असं गृहीत धरलेलं आहे. खर्चामध्ये मात्र आणखीन जास्त कन्झर्वेटिव्ह अंदाज केलेला आहे. महागाई दरापेक्षा कमी दराने महसुली खर्च वाढेल असं गृहीत धरलेलं आहे आणि वित्तीय तूट मात्र लक्षणीयरित्या कमी करण्याचा निश्चय केलेला आहे. ही वित्तीय तूट GDPच्या 4.5% 2026पर्यंत कमी करण्याचं लक्ष्य माननीय अर्थमंत्र्यांनी घेतलेलं आहे. त्या दृष्टीने ही वाटचाल सुरू आहे आणि त्या दिशेने हा चांगला प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच अंतरिम अर्थसंकल्प हा सरकारच्या दृष्टीने कुठलीही मोठी घोषणा, कर कपात किंवा आर्थिक धोरणातला बदल करण्याची संधी नसते. या उलट येणाऱ्या निवडणुकांच्या नंतर जे काही सरकार येईल त्याला पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी देणारे असतं. परंतु मागच्या काही अर्थसंकल्पामध्ये या परंपरेला थोडासा छेद दिलेला आपल्याला दिसतो. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्तापर्यंत देशात एकूण 14 अंतरिम अर्थसंकल्प सादर झाले. अगदी मागच्या 1-2 अर्थसंकल्पांचा आपण विचार केला तर 2014 साली त्यावेळचे वित्तमंत्री P. चिदंबरम यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र त्यामध्ये फूड सिक्युरिटी ॲक्टनुसार देशातल्या फार मोठ्या लोकसंख्येला फुकट, स्वस्त धान्य देण्याची त्यांनी घोषणा केली होती. नवीन पेन्शन स्कीमची पण त्यांनी घोषणा केली होती. निवडणुकीच्या आधी अशा मोठ्या लोकांना लुभावणाऱ्या घोषणा करण्याचा प्रघात नाही, संकेत नाही, तरीसुद्धा ही गोष्ट 2014 साली झाली होती. 2019 साली त्यावेळच्या मोदी सरकारमधल्या वित्तमंत्री पियुष गोयल यांनीसुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक किसानला किंवा शेतकऱ्याला ठराविक रक्कम देण्याची घोषणा केली होती. इन्कम टॅक्सच्या एक्झम्पशन लिमिटमध्ये सुद्धा वाढ केलेली होती. एकूणच कुठलीही मोठी घोषणा न करण्याचा संकेत असला तरीसुद्धा आत्तापर्यंतचे अंतरिम अर्थसंकल्प हे निवडणुका लक्षात घेऊन काहीतरी मोठी घोषणा केलेल्या आहेत असेच आपल्या लक्षात येईल. त्या दृष्टीने या अंतरिम अर्थसंकल्पात मात्र वित्तमंत्र्यांनी अशी कुठलीही मोठी घोषणा किंवा लोकांचं मत मिळवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत नाही. या उलट 2047 साली विकसित भारत कसा असेल याचा रोडमॅप आम्ही जुलै 2024मध्ये सादर करणाऱ्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये मांडू असं वित्तीय अर्थमंत्री म्हटल्या. अर्थमंत्र्यांचा
मोदी सरकार पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जिंकून सरकार बनवेल असा विश्वास या अर्थसंकल्पाच्या त्यांच्या भाषणामध्ये वारंवार दिसून आला. एकूणच आत्तापर्यंतचे अर्थसंकल्प, अंतरिम अर्थसंकल्प हे जाणाऱ्या सरकारचे होते आणि म्हणून निवडणुकीत फायदा होण्याच्या काही घोषणा त्यांच्यामार्फत केल्या गेल्या. मला असं वाटतं की 2024चा अंतरिम अर्थसंकल्प हा पुन्हा येणाऱ्या सरकारचा आहे आणि तसा वित्तमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विश्वास आहे. म्हणूनच लोकांना लुभावणारी कुठलीही घोषणा झाली नाही. आत्तापर्यंतचे अर्थसंकल्प हे जाणाऱ्या सरकारचे होते. हा अर्थसंकल्प येणाऱ्या सरकारचा आहे. जुलै 2024मध्ये जे काही नवीन सरकार या देशामध्ये आरूढ होईल ते 2047पर्यंत विकसित भारत साध्य करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कशा पद्धतीने वाटचालीचा आराखडा दाखल करतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद. या अंतरिम अर्थसंकल्पाचं व्याख्यान ज्या संस्थांनी आपल्या फेसबुक लाईव्हवर दाखवलं त्यांचे मी आभार मानतो. लघुउद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश, सॅटर्डे क्लब महाराष्ट्र, विश्वसंवाद केंद्र देवगिरी, खानदेश उद्योग प्रबोधिनी, क्रेडाई धुळे शाखा, मार्स गुरुकुल अँड FSR सोल्युशन्स यांच्या फेसबुक पेजवरनं हे व्याख्यान लाईव्ह झालं. त्या सर्वांचे आभार. या व्याख्यानाचं तांत्रिक सहकार्य श्री देवेंद्र सूर्यवंशी, FSR सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांची फार मोलाची मदत झाली. त्यांचेही विशेष आभार. धन्यवाद.